नमस्कार. आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये मी अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिकवर बोलणार आहे, ते म्हणजे एनटी स्कॅन. एनटी स्कॅन ही गर्भवती महिलेने 12व्या आठवड्यामध्ये करायची एक तपासणी आहे, म्हणजे सोनोग्राफी टेस्ट आहे. या सोनोग्राफी टेस्टमध्ये बाळाच्या विकृतीविषयी आपल्याला माहिती होते. तर ही टेस्ट का महत्वाची आहे, कुठे केली जाते, याच्यात विकृती आढळल्यानंतर याच्या समोर आपण कुठल्या टेस्ट केल्या पाहिजे आणि याला किती गंभीररित्या आपण फॉलो केलं पाहिजे या टेस्टला, आणि प्रेग्नेन्सीच्या दरम्यान सोनोग्राफी किती किती महत्वाची असते हे आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एनटी स्कॅन, ज्यालाच आपण न्यूकल ट्रान्सल्युकन्सी स्कॅन किंवा नकल ट्रान्सल्युकन्सी स्कॅन देखील म्हणतात, ही एक अल्ट्रासाऊंड टेस्ट आहे जी गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीमध्ये म्हणजे जवळपास 11व्या ते 14व्या आठवड्या दरम्यान केली जाते. त्या आधीही नाही, त्यानंतरही आपण ही टेस्ट नाही करू शकत. या चाचणीमध्ये बाळाच्या मानेच्या मागच्या भागातील त्वचेतील भागातील म्हणजे नकल रिजन मधील द्रव्य पदार्थाची जाडी मोजली जाते. यामुळे डाऊन सिंड्रोम आणि इतर गुणसूत्र विकृती तसेच काही मोठ्या जन्मजात हृदयरोगाचा बाळाला धोका आहे का आणि किती आहे हे तपासले जाते. एनटी स्कॅन का महत्वाचे आहे, तर हे जोखमीचे मूल्यांकन करते. म्हणजे एनटी स्कॅन बाळाला डाऊन सिंड्रोम आणि इतर गुणसूत्र विकृतीचा धोका आहे की नाही हे तपासण्यासाठी एक स्क्रीनिंग टेस्ट आहे. पहिल्या तिमाहीतील ही तपासणी आहे. ही तपासणी जवळपास 12व्या आठवड्यामध्ये शक्यतो आपण करतो, म्हणजे 3ऱ्या आठवड्याच्या शेवटी ही केली जाते. त्यामुळे आपल्याला लवकर निदान आणि योग्य निर्णय घेणे शक्य होते. ही एक सुरक्षित आणि गैर आक्रमक चाचणी आहे. जर स्कॅनमध्ये उच्च जोखमीचा धोका जर तुम्हाला आढळला तर पुढील निदानासाठी तुम्ही कोरिओनस म्हणजे व्हिलस सॅम्पलिंग, त्याला सीबीएस किंवा अॅम्निओसेंटेसिस सारख्या चाचण्या तुम्हाला करता येतात. एनटी स्कॅन कसे केले जाते, तर ही एक अल्ट्रासाऊंड टेस्ट आहे जी सामान्यतः 30 ते 35 मिनिटांमध्ये केली जाते. जे तुमचे सोनोग्राफर असतात, सोनोग्राफी करणारे जे डॉक्टर असतात, ते बाळाच्या मानेच्या मागच्या भागातील द्रव पदार्थाची जाडी मोजतात आणि चाचणीचे निकाल ते आपल्याला किंवा आपला जे डॉक्टर असतात, आपले गायनाकोलॉजिस्ट, त्यांना सांगत असतात. एनटी स्कॅन आणि इतर चाचण्या, तर एनटी स्कॅन एक स्क्रीनिंग टेस्ट आहे, म्हणजे निश्चितपणे सांगत नाही की तुमच्या बाळाला गुणसूत्र विकृती आहे की नाही, परंतु उच्च जोखमीचा धोका आहे का, म्हणजेच बाळाला डाऊन सिंड्रोमची शक्यता आहे का, यासाठी ही चाचणी केली जाते. ही चाचणी फार आवश्यक आहे. जर याच्यामध्ये बाळाचा स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे जर एनटी स्कोर हा 2 पेक्षा 3 3.5 पर्यंत जर का आला, सपोज 2च्या जर समोर असेल, तर मग आपल्याला समोरच्या ज्या सीबीएस किंवा अॅम्निओसेंटेसिस असते, ह्या चाचण्या करायला आवश्यक असतात. यामध्ये ज्या आपल्या पेअर्स असतात, 24 क्रोमोझोमच्या पेअर्स असतात, आपल्या एक्स 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 वाय अशा पद्धतीने ज्या पेअर्स असतात, तर त्यामध्ये विकृती आहे का, म्हणजे एखादी क्रोमोझोम एक्स्ट्रा आहे का. याने आता डाऊन सिंड्रोम शक्यतो माहित नसेल कोणाला, तर आपण तारे जमीन पर जो पिक्चर होता आमिर खानचा, त्यामध्ये त्या मुलांना डाऊन सिंड्रोम हा आजार असतो. तर हे मानसिक दृष्ट्या कुठे ना कुठे हे स्पेशल चाइल्ड असतात. त्यामुळे हा जो आजार आहे हा आपल्या बाळामध्ये आहे का हे तपासण्यासाठी आपण ही चाचणी करत असतो. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी एनटी स्कॅन ही चाचणी आवश्यक करावी. प्रत्येक स्त्रीने ही एनटी स्कॅन केली पाहिजे. जर याचा स्कोर कमी असेल तर तुम्हाला घाबरण्याची काही आवश्यकता नाही आहे. पण जर तुमच्या गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोग्राफरच्या निदर्शनात असं आलं की तुमचा स्कोर थोडासा किंचितसा सुद्धा वाढलेला आहे, तर तुम्ही अॅम्निओसेंटेसिस ही चाचणी केली पाहिजे.